मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज आहे संकष्टी चतुर्थी. सारखं काय गणपतीला मोदक करायचे म्हटलं लाडू करावे. मग आणि खरं लाईटच नव्हती आमच्याकडे. लाईट नसल्यामुळे मी हा रवा जो भाजला ना त्याच व्हिडिओज नाही काढू शकले. माझा रवा तसा रवा खूप जाड होता माझ्याकडे, पण मी मिक्सरवरून फिरून घेतला आणि छान असं तुपावर भाजला भरपूर सारा तुपावर आणि काटाला मग आता व्हिडिओ मी सुरू केला आहे. तर रव्यात तसं माझं कुकिंगचं टाइम नाही त्यामुळे आणि माझ्याकडून बिघडत नाही ह्याची मला मात्र शाश्वती आहे, खात्री आहे. आणि खूप सुंदर असा ब्लाऊज शिवलेला आहे. खरंच भारी ब्लाऊज पण दाखवते आणि तुम्हाला पण दाखवते. तर रवा छान भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी पिठी साखर मिक्स करत आहे. आणि रव्यामध्ये म्हणजे सांगायचं म्हणजे रव्यामध्ये पाक वगैरे काही नाही केलं, रव्याला डायरेक्ट लाडू बनणार आहे. असे होतात लाडू छान. माझ्या आईचे पण होतात आणि माझे पण होतात. मी आईचं बघूनच सगळं केलेलं आहे. मला बाकी कोणाचं मी ऐकतही नाही, कोणाचं सांगितलेलं आईशिवाय, आणि मला कोणाचं पटतही नाही. बरं, लाडू मध्ये दामट्याचे लाडू केले होते ते संपले. मग आता काहीतरी आज गणपती बाप्पाला नैवेद्य करायला पाहिजे ना, म्हणून मग आज केले आहेत रव्याचे लाडू. आता रव्याचे लाडू बांधून घेते, मग भेटूयात आपण नंतर. आहेत बनवून आणि 2च कप घेतले होते मी रव्याचे, तर त्याच्यामध्ये 17 लाडू झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.